नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहे सांडगे आणि याला मिश्र डाळींचे वडेसुद्धा म्हटलं जातं। तर उन्हाळ्यामध्ये आपण हे वडे बनवून ठेवत असतो आणि वर्षभर याची भाजी करून आपण खाऊ शकतो। तर जेव्हा पण घरामध्ये काही भाजी नसेल तर तेव्हा आपण याची भाजी बनवून खाऊ शकतो। तर हे वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो हरभऱ्याची डाळ। तर इथे हरभऱ्याच्या डाळीचा चुरा होता तर तो मी इथे वापरलेला आहे। तो सगळ्यांकडेच नसेल तर तुम्ही याच्याऐवजी 1 किलो हरभऱ्याची डाळ वापरू शकता। त्यानंतर इथे मी 1 वाटी म्हणजे वजनी प्रमाणात म्हणाल तर पावशेर अशी मटकीची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 1 वाटी म्हणजेच पावशेर मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। तर इथे मी 3च डाळी वापरलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसूरची डाळ पण याच्यामध्ये ॲड करू शकता आणि कमी जास्त असं काही नाही, तुम्ही कुठलीही डाळ कितीही प्रमाणात घेतली तरीही चालेल। तर सगळ्यात पहिले या डाळी आपल्याला निवडून आणि मग व्यवस्थित चाळून घ्यायच्या आहे आणि मगच यूज करायच्या आहेत। त्यानंतर इथे मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला हाताच्या मदतीने व्यवस्थित अशी ही डाळ छान अशी चोळून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यातील जे पण घाण वगैरे असेल ती निघून जाईल। तर 2 ते 3 पाण्याने मी ही डाळ छान अशी धुवून घेतलेली आहे। धुतल्यानंतर यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। आता याच्यामध्ये आपण चांगलं पाणी घालणार आहोत, तर डाळ बुडून थोडंसं पाणी वर आलं पाहिजे एवढं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून याला 5 ते 6 तास आपल्याला भिजू द्यायचं आहे। जर तुम्ही रात्री 12 वाजता वगैरे डाळ भिजू घातली तर तुम्ही पहाटे सकाळी 6 वाजता वगैरे हे वडे बनवू शकता। त्यानंतर इथे मसाला घेतलेला आहे मी, खूप सारा लसूण, 4 चमचे लाल तिखट आणि 3 चमचे जिरे। तर आता आपल्याला ही भिजवलेली डाळ थोडी थोडी करून मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर वाटत असताना याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे आणि डाळ निघतच नसेल तर थोडंसं चमचाभर पाणी तुम्ही घालू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता सगळी डाळ मी छान अशी मिक्सरला जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। खूप जास्त जाड पण नाही वाटायची आणि खूप जास्त बारीक पण नाही। त्यानंतर आपण जे पण जिरे, लाल तिखट, आणखी लसूण घेतला होता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि ते पण आपण इथे पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे। तर आता हे वाटणसुद्धा मी आपण मिक्सरमधून काढलेल्या डाळीवर टाकून घेतलं। त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घातली आहे। त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा आता मिक्स करून घ्यायच्या आहे। तर हाताच्या मदतीनेच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। तर हाताच्या मदतीनेच आपल्याला वडे तोडायचे आहेत। तर तुम्ही एकतर टेरेसवर पानकापड किंवा मग साडी किंवा मग एखाद्या ओढणीवर हे वडे अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे किंवा मग कमी प्रमाणात बनवत असाल तर अशा पद्धतीने ताटावर हे वडे तोडून घ्यायचे आहे। त्यानंतर उन्हामध्ये 1 दिवस वाळवायचे, त्यानंतर 2-3 दिवस याला ऊन दाखवायचं आहे आणि कडक वाळल्यानंतर तुम्ही हे वडे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून वर्षभर याची भाजी करून खाऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हाताने आपल्याला हे वडे तोडून घ्यायचे आहे आणि आता हे संध्याकाळी वाळल्यानंतर हे थोडेसे आतून आणखीही ओलसर आहे, त्यामुळे याला 2-3 दिवस आपल्याला छान असं ऊन दाखवायचं आहे। कडक वाळल्यानंतर मग हे वर्षभर तुम्ही याची भाजी करून खाऊ शकता। हे अजिबात खराब होत नाही आणि भाजीला काही नसेल तर तुम्ही झटपट याची भाजी बनवू शकता। त्याचबरोबर आमरसासोबतसुद्धा याची भाजी खूप छान लागते। तर इथे मी 1.5 किलो टोटल डाळीचे वडे बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एवढे याचे वडे किंवा मग सांडगे बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।